नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ गिरिये काटावाडी विजयदुर्गाचा आहे। हा व्हिडिओ टाकायला लेट झालाय, पण मुद्दाम तुमच्यासोबत शेअर करते कारण ह्या दोन भावांनी खूप मेहनतीने आणि खूप छान प्रकारे असं डेकोरेशन केलं आहे आणि गणपती बाप्पाही त्यांनीच बनवलाय। खूप छान असा आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते। नक्की व्हिडिओ बघा, तुम्हालाही आवडेल आणि खरोखर खूप सुंदर असं बनवलंय त्या लोकांनी डेकोरेशन। हे पहा, छान अशा पायऱ्या दाखवल्या आहेत आणि खूप छान डेकोरेशन आहे। खरोखरच स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि त्या दोन भावांची नावं आहेत साहिल आणि प्रद्युम्न बाई। हा देखावा बनवण्यासाठी त्यांना 7-8 दिवस लागले। रात्रंदिवस त्यांनी मेहनत घेतली आहे। हे बघा, इथे शंकराची पिंडी दाखवली आहे। खूप छान वाटते की नाही? आणि गणपती बाप्पा पण छान वाटतात खरोखर। हा देखावा बघून असं ओरिजिनल वाटतंय। पाणी तर ओरिजिनलच आहे, पण हा देखावा बघून असं वाटतं गणपती बाप्पा खरोखर तिथे बसले आहेत आणि खूप छान असं डेकोरेशन आहे। मला खूपच आवडलं, म्हणून मी तुम्हाला सांगते की खरंच स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। किती छान दाखवलं त्यांनी, खूप मेहनतही आहे त्याच्यासाठी। हे पण बघा किती सुंदर आहे। छप्पर पण बघा किती चांगल्या प्रकारे बनवलंय, असं वाटतं ते ओरिजिनल आहे तिथे। गणपती बाप्पांचा मूर्तीचा कलरही बघा किती छान वाटतं, ओरिजिनल सारखं वाटतंय की नाही? ही पूजेची मूर्ती आहे गणपती बाप्पांची। ही बघा शंकराची पिंडी छान बनवली आहे। आहे की नाही? खूप सुंदर असं डेकोरेशन, किती छान बनवलं आहे। वेली वगैरे दाखवल्यात।
हे दोन भाऊ आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील डेकोरेशनबद्दल. नमस्कार, मी साहिल दत्तारामबाई आणि हा माझा भाऊ प्रद्युम्न दत्तारामबाई. तर आपण आता आहोत गिरिये काटा कोलवाडीमध्ये. तर आता आपण आपल्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण गणपतीची स्थापना केली आपण घरामध्ये. तर त्यासाठी आपण जे डेकोरेशन वगैरे, तर त्यासाठी आपण जे ही आमची मूर्ती बनवलेली आहे माझ्या भावानेच. तर ती आम्हीच त्याची क्रिएटिव्हिटी केली, पण आमचा रेफरन्स आहे, आम्ही कलाकारांकडून बघूनच आम्ही ते हे केलं आहे, इन्स्पायर झालो. हां, तर त्यातून आम्ही एक वेगळी संकल्पना वेगळी मांडण्याचा प्रयत्न केला, फक्त एक वेगळा दृष्टिकोन, क्रिएटिव्हिटी. आम्ही म्हणजे एक त्याचा थोडाफार अभ्यास करून त्याच्यानंतर त्याचा कलर कसा असावा, त्याच्यानंतर तो देखाव्यामध्ये कशा प्रकारे सुंदर दिसेल ह्या दृष्टिकोनातून तिचं कलर काम केलं. कुठे त्याला अंगावरती इतर कुठचे कलर नाहीत, जे निसर्गाला एकदम सुटेबल होतील असेच कलर याच्यामध्ये दिसतील तुम्हाला. म्हणजे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, जेणेकरून ती समोरच्या व्यक्तीचं मन असं प्रसन्न व्हावं बघून. जे अशा पद्धतीने आम्ही त्याचं कलर काम, त्याच्यानंतर तिच्यात जिवंतपणा यावी यासाठी जे बारकावे त्याच्यात ठेवले आहेत म्हणजे त्याचा आम्ही प्रयत्न केला ठेवण्याचा, बस, बाकी काय नाही. अजून हे जे डेकोरेशन आम्ही बनवलं आहे, हा देखावा बनवला आहे, यासाठी घेतलेले रात्रंदिवस मेहनत. कमीत कमी आम्हाला हे डेकोरेशन बनवायला 7 ते 8 दिवस गेले. म्हणजे दिवस रात्र आम्ही जागरण करून हे बनवलं आहे. सो ते किती प्रमाणात ते व्यवस्थित झालं आहे हे आता तुम्ही म्हणजे जे समोरचे बघणार असतात ते आम्हाला सांगू शकतात. याच्यावरूनच आमचं जे प्रोत्साहन आहे ते वाढतं, बस, अजून काही नाही. आणि आम्हाला ह्याच्यातच आनंद आहे. आमची जी ही जी कला आहे ही आमच्या म्हणजे वडिलांकडूनच आम्हाला जी आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो आहे. म्हणजे त्यांनीच आम्हाला शिकवलं आहे लहानपणापासून बघत, कारण त्यांना लहानपणापासून बघत राहिलो, ते पेंटिंग करायचे. त्याच्यानंतर मग मी पेंटिंग क्षेत्रामध्ये माझा एक वेगळा हे शिक्षण चालू केलं. त्याच्यानंतर मग काही मातीकामाचं एवढं काही आयडिया नव्हती. त्याच्यानंतर मुंबईमधले प्रसिद्ध मूर्तिकार विशाल सूर्यकांत शिंदे यांच्याकडच्या मूर्त्या बघून आम्ही इन्स्पायर झालो. आणि त्याच्यानंतर मला एक माती काम करण्याची एक वेगळी आवड निर्माण झाली. आणि त्यांना बघून त्यांच्या मूर्त्या बघून हळूहळू मी ती मूर्ती साकारायला लागलो. आता झाले 3-4 वर्ष झाली मी स्वतःच मूर्ती बनवतो, स्वतः घरची. यापूर्वी आमच्या घरात प्लॅस्टरची मूर्ती 5.5 फुटापर्यंत आम्ही घरामध्ये बसवायचो. पण कसं, ज्या वर्षी मी मूर्ती तयार करायला लागलो त्या वर्षापासून मी म्हटलं नाही, आता म्हटलं स्वतः आपण तयार करतो तर स्वतःच आपण जे काय वेडं वाकडं होईल ते साकार करून मूर्ती स्थापना करू, या दृष्टिकोनातून एक चालू केलेला हा प्रयत्न. तर आता नाही म्हणता हळूहळू स्वतःची मूर्ती तयार केली. त्याच्यानंतर हळूहळू लोकांच्या, कस्टमरच्या मागण्या वाढल्या. तर आता हळूहळू स्वतःच एक हे चालू केलं. नाव आहे स्टुडिओचं आमचं, कलाधिपती स्टुडिओ. तर तिथे आम्ही म्हणजे लोकेशन आहे आमचं इकडे काटा कोलवाडी, तालुका आमचा देवगड. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी म्हणजे गणपतीची शाळा जी म्हणतात ती आम्ही ओपन केली आहे, 3 वर्ष झाली. त्याच्यातूनच आम्ही हे आमचं प्रदर्शन करतोय. एक लोकांपर्यंत चांगला एक संदेश असा देखावा सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न. खूप छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कारण करता करविता तर तोच आहे, तोच आपल्याकडून सगळं करून घेतो. त्याच्या पुढे आम्ही काय करू शकत नाही, तो सांगेल तसं आम्ही करणार. कसं वाटलं डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.